छान उन्हात कडकडीत वाळून घेते. पाण्यासारखं बघा पापड झाले, बोट पण दिसतात की नाही. आता आपण तळून पाहूया. उन्हात कडकडीत वाळून घ्या काय, म्हणजे वर्षभर छान टिकतं. हां, घालताना मात्र ना चमच्याने फक्त घालत जायचं, आपोआप पसरतं. चमच्याने आपण असं पसरवायचं नाही, जरा जाडच घालायचं. एकदम पातळ केलं ना तर तुटतात. घालताना थोडं जाड जाडच घालायचं, वाळल्यानंतर असे होतात. तेल कडक तापलं, तेल कडक तापल्यानंतरच पापड तळायचं. वाव, बघा 3 पट फुललंय बघा, आणि एकदम मस्त वाव वाव झाले. तेल मात्र एकदम कडक करून घेतल्यानंतरच तळायचं. तेल गार असताना घातला तर फुलत नाही आहे आणि छान तळत नाहीत, मग कचकच लागतात. छान आहे की नाही, बघा किती फुललं. पळी पापड मस्त झाले की नाही, एकदम सोपेत. नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला आज आपण शाबूचे पळी पापड करूया. एकदम सोपं आहे. कुकरमध्ये एक फक्त शिट्टी द्यायचं आहे. आता आपल्याला अंदाज येत नाही किती शिजवायचं, मग कधी कधी शिजवायचं कमी झालं की पापड तुटतात. तर एकदम सोपी रेसिपी आहे बघा, तुम्ही करून बघा नक्की. हां, आणि केल्यानंतर कमेंट्स करा. काय एकदम सोपी आहे, चुकतच नाही. फक्त गरम असताना कागदावर घालू नका. पीठ थोडं कोमट झाल्यानंतर कागदावर पळी पापड घालून घ्या. एकदम मस्त, तोंडात जिभेवर ठेवल्या विरघळते बघ, आणि एकदम खुसखुशीत. तोंडात जिभेवर ठेवा, आपोआप विरघळतं. एवढं छान होतं. 1 पेला शाबू, कुठलंही माप घ्या, पातेलं घ्या, पेला घ्या, वाटी घ्या. 1 पेला शाबू स्वच्छ 3दा धुवून घेऊया. 3दा धुवून घ्या. शाबू 3दा स्वच्छ धुवून घेतले. ज्या पेल्याने शाबू घेतलोय ते पेला भरून पाणी घालायचं. 1 पेला शाबू, एक पेला पाणी. रात्री भिजत घालायचं आणि सकाळी त्याचे पापड करायचे. शाबू काल रात्री भिजत घातलेले, हे पा छान भिजलं. किती छान टपोरे हे झाले, शाबू झाले. आणि बघा किती मस्तच असं भिजायला पाहिजे. जेवढं शाबू असेल तेवढं पाणी घालायचं. म्हणजे 1 पेला शाबू असेल तर 1 पेला पाणी घालून भिजत ठेवायचं. आता आपण हे शाबू मोकळा करून घेऊया. या पेल्याने 1 पेला शाबू घेतलेले, तर त्याच पेल्याने 6 पेले पाणी घ्यायचं. 1 कप शाबू 6 कप पाणी. 1 2 3 4 5 6 कप पाणी. मी हाफ टीस्पूनला थोडंसं जास्त घालते. मीठ थोडं कमीच घाला, जास्त घालू नका. हाफ टीस्पून मीठ घातले. तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, आमच्यात थोडं मीठ कमी लागतं. तर चला आता आपण गॅसवर कुकर ठेवूया. पाण्याला उकळी आलं, गॅस बारीक करा. पाण्याला उकळी येऊपर्यंत गॅस मोठं ठेवायचं. आता गॅस बारीक केले, उकळी आलं. आता हे शाबू त्याच्यात मिक्स करून घ्या. हळू घाला, काय पाणी अंगावर उडेल, हातावर वगैरे उडेल. पाणी कडक असतं. गॅस एकदम बारीक केले. शाबू पाण्यात घातली ना गाठी वगैरे काही होत नाहीत बघा, सगळं शाबू सुट्टा होतो. आता शाबू घातल्यानंतर गॅस मोठं करायचं आणि फक्त 1 उकळी आणून द्यायचं. एकदम सोपं बघा पापड घालायला, आणि खायला पण मस्त लागतं. व्हिडिओ ना स्किप करू नका, व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा.
काय होतंय एक एकदा तुम्ही स्किप करून बघता आणि महत्वाचं टिप तिथं सोडून जात आहे पुढं आणि मग केलं की चुकतं. त्यामुळे कधी पण व्हिडिओ बघताना स्किप न करता बघा. हे कुकर मधलं सगळ्यात सोपं आहे बघा. पाण्याला उकळी आली हे बघा, दिसतात काय उकळी आलेले. आता गॅस मीडियम करायचं. वरचं शिट्टी काढले. पहिले कुकरचं टोपण घालून घ्यायचं शिट्टी काढून. आणि मग शिट्टी घालायचं. आता गॅस मीडियम स्लो मीडियम ठेवायचं आणि फक्त एक शिट्टी आणून घ्यायचं. आता मी स्लो मीडियम ठेवले. स्लो मीडियम गॅस ठेवले. आता फक्त एक शिट्टी करून घेऊया. एक शिट्टी झालं. कुकरच्या शिट्टीचा बघा आवाज बंद झाला. आता आपण कुकर उघडूया. आता थोडस गार करायला ठेवूया. आता हे तुम्हाला पातळ वाटतंय की नाही, पण गार झाल्यावर घट्ट होतं. आता उघडून थोडस हे पहा, शाबू किती छान त्याच्यात असं एक जीव झालाय. खूप छान पापड होतात आणि प्लेनच पापड घाला, त्यात काही मसाला घालू नका, छान लागतं. नुसता मीठ घाला. आता थोडं गार करून घेऊया. असं कडक घालू नका, प्लॅस्टिकच्या कागदाला चिटकतं ते. थोडं गार झाल्यानंतर घालायचं म्हणजे चिटकत नाही. मगाशी कलर पाण्यासारखं होतं की नाही, थोडंच चेंज झालंय बघा. असं घट्ट होईल ना तसं कलर चेंज होतं. आता एका भांड्यात आपण काढून घेऊया. हलवायचं आणि मग काढून घ्यायचं काय. चला तर आता आपण पापड घालूया. असं एक खोलगट चमचा घ्यायचं आणि पापड घालायचं. एकदम सोपं आहे बघा. असं पापड ना पडीनं फक्त घालत जायचं, पसरवायचं नाही, आपाप पसरतं. पापड खडखडीत 2 दिवसात वाळून घेतले. एक पाच सहज निघतात आणि किती छान पाण्यासारखे झाले बघा. एकदम मस्त आणि सहज निघतात बघा. एकदम सोपी रेसिपी आहे बघा तुम्ही पण. छान उन्हात कडकडीत वाळून घेते. पाण्यासारखं बघा पापड झाले. बोट पण दिसतात की नाही. आता आपण तळून पाहूया. उन्हात कडकडीत वाळून घ्या काय, म्हणजे वर्षभर छान टिकतं. हा, घालताना मात्र ना चमच्याने फक्त घालत जायचं, आपोआप पसरतं. चमच्याने आपण असं पसरवायचं नाही. जरा जाडच. तेल कडक तापलं. तेल कडक तापल्यानंतरच पापड तळायचं. वाव बघा 3 पट फुललंय बघा आणि एकदम मस्त वाव वाव झाले. तेल मात्र एकदम कडक करून घेतल्यानंतरच तळायचं. तेल गार असताना घातला तर फुलत नाहीये आणि छान तळत नाहीत, मग कचकच राहतात. छान आहे की नाही बघा किती फुललं. आणि असं थोडंसं तिरकं करायचं म्हणजे त्यातलं तेल सगळं गळतं. ते चालेल. बरोबर डबल झालंय बघा. एकदम छान. उपवासासाठी मस्तच आहे. आता त्याच्यावर थोडंसं प्लेन तिखट घालून खाल्ला ना छान लागतं. किंवा उपवासाला खाणार नसाल तर एकदम बारीक कांदा कापायचं, कोथिंबीर कापायचं आणि लिंबू पिळायचं कांद्यात आणि जरा तिखट मीठ घालायचं, चाट मसाला घालायचं आणि तो मसाला हाताला मिक्स करायचं आणि त्याच्यावर घालून खायचं. खूप मस्त लागतंय. तुम्ही बघा एकदा असं खाऊन. उपवासाला नाही हा, उपवास जेव्हा तुमचं नसतंय तेव्हा खावा आणि उपवासासाठी असं प्लेन खावा. हे पहा किती आपदार, एकदम खुसखुशीत, तोंडात ठेवल्या विरघळतंय. एवढे मस्त झालेत. हा, महत्वाची टीप. हे पापड जेव्हा आपण पीठ शिजवतो, एक कुकरला शिट्टी झाल्यानंतर
शिट्टीतली पूर्ण हवा गेल्यानंतर उघडायचं, कुकरचं टोपण उघडायचं, असं पिशवीत भरायचं आणि रबरनी पॅक करायचं आणि डब्यात भरून ठेवायचं, म्हणजे खराब होत नाही. एकदम मस्त, तोंडात जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळते बघ. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. हां, माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काय प्लीज शेअर करा. गरीबाला पण जरा मोठं करा.